नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कशा आहात? मस्त असाल, मजेत असाल आणि छान छान सीईटी सेल ने डोक्याला ताप दिलेला आहे. मला माहित आहे तुम्ही थोडेसे सीईटी सेल बद्दल दुःखी झालेले आहात. मात्र तुमचा ओम दादा आहे ना तुमच्यासाठी छान छान सरप्राईज आणायला. बरोबर आहे? येस. तर आज तुमचा ओम दादा तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे 2025 साली कोणते कोणते कॉलेजेस पार्टिसिपेट करणार आहेत त्या सर्व कॉलेजांची लिस्ट, त्या सर्व कॉलेजांची नावं, डिस्ट्रिक्ट वाइज लिस्ट तुमचा दादा तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मग वाट कसली बघताय? चला तर फटाफट मी तुम्हाला त्या लिस्ट वर घेऊन जात आहे. पण असं नाही की मी शेकडो कॉलेजची लिस्ट काढून आणली आणि तुम्ही काही केलंच नाही, असं होणार नाही. नाही नाही, मी जे काम केलं आहे अर्ध काम तुम्ही तुमच्यासाठी ठेवलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला तुमची लिस्ट दाखवतो. पण त्याच्या अगोदर आतापर्यंत कसम आहे सबको, शपथ आहे सर्वांना, आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना यार, मी तुमच्यासाठी एवढं मेहनत करतोय, काम करतोय आणि तुम्ही छोटा सबस्क्राईब नाही करू शकत माझ्यासाठी. एक सबस्क्राईब पटकन करा आणि लवकरात लवकर कॉलेज लिस्ट तुमच्यासाठी येणार आहे. ही कॉलेज लिस्ट कुठून डाउनलोड करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला मी तुम्हाला दाखवतो. चला तर ही आहे आपल्याकडे लिस्ट. बघा, कॉलेज नेम आईसाहेब शकुंतलाजी जैन कॉलेज फार्मसी रिसेंज है ना, काय पलस खेडे, त्याच्यानंतर आरोग्य संपदा फार्मसी. आता हे सगळे जे कॉलेजचे नाव आहेत तुम्हाला वाटत असेल अहमदनगर, नागपूर, चंद्रपूर, पुणे, सांगली, नागपूर, अंबरनेर, उस्मानाबाद, बीड, चाळीसगाव, नाशिक, अडसूळ कॉलेज ऑफ फार्मसी, दोंडेचा, पालघर, पुणे, लातूर, नागपूर, सोलापूर. सर कुठे डिस्ट्रिक्ट वाईज आहे? नाही, लक्षात ठेवा. हे काय झालं, कम्प्युटराइज मी केलं होतं पण कम्प्युटरने सगळं वेगळंच काम करून टाकलं. कम्प्युटरनं काय केलं माहितीये का, याला मी डिस्ट्रिक्ट वाईज त्याला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये ठेवत होतो. मी तसा टेक्नॉलॉजी मध्ये थोडासा कमी आहे आणि म्हणून त्यानं काय केलं, ती नावानुसार अल्फाबेटिकल लावलं. बघा, तुम्हाला नावानुसार अल्फाबेटिकल ऑर्डर दिसत असेल. मग मीही एक शक्कल लढवली. मी विचार केला, जर मी विद्यार्थ्याला ऍज इट इज लिस्ट दिली तर विद्यार्थी काय करणार आहेत माहितीये का, ऍज इट इज कॉपी करणार आहेत आणि स्वतःच्या ऑप्शन फॉर्म मध्ये भरणार आहोत. मात्र ही चूक करू नका. परत एकदा सांगतो, ही चूक करू नका. आता तुम्हाला सांगतो तुम्हाला करायचंय काय. आता या लिस्ट मध्ये, आता ही लिस्ट कुठे भेटणार आहे ते सुद्धा सांगणार आहे. या लिस्ट मध्ये तुमच्या जवळचे कॉलेजेस कोणते आहेत याची एक लिस्ट बनवायची. तुमच्या जवळचे कॉलेजेस कोणते आहेत याची एक लिस्ट बनवायची आहे. त्या लिस्ट मध्ये कोणते कॉलेजेस बेस्ट आहेत, म्हणजे काय, गव्हर्नमेंट आधी, त्याच्यानंतर सेमी गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर प्रायव्हेट, हे इंटरनेटवर सर्च करून अभ्यास करून त्याचा क्रम बनवायचा आहे आणि तो क्रम कॉलेज लिस्ट मध्ये लिहायचा आहे. लक्षात ठेवा, मी तुम्हाला फक्त यावर्षी हे ना पूर्ण महाराष्ट्रातले कोणते कोणते कॉलेजेस पार्टिसिपेट करणार आहेत याची लिस्ट मी तुम्हाला देतो आहे. बरोबर आहे? आता बघा, ही लिस्ट तुम्हाला कुठे भेटणार आहे, तर ही लिस्ट तुम्हाला भेटणार आहे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये. त्याच्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक भेटेल, एक गुगल ड्राईव्हची लिंक भेटेल. त्या गुगल ड्राईव्हच्या लिंक वर जायचं आहे आणि इथून ही पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करायची आहे. आणि लक्षात, मात्र परत एकदा सांगतोय, डिस्क्रिप्शन बॉक्स मधून किंवा कमेंट बॉक्स मधून ही लिस्ट तुम्ही डाउनलोड करायची आहे. लिस्ट डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्ही शोधायचं आहे तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्ही कोणत्या सिटीज मधले इन्स्टिट्यूट पाहत आहात, त्या इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवर जायचं आहे. ते इन्स्टिट्यूट कसं आहे त्याच्याबद्दल रिव्ह्यू जाणून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्याची लिस्ट बनवायची आहे आणि ऑप्शन फॉर्म मध्ये भरायची आहे. कारण 28 पासून तुमचे ऑप्शन फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. येस, आली गोष्ट लक्षात. परत मला म्हणू नका की ओम सरांनी सांगितलं नाही, ओम भैयानी सांगितलं नाही आणि ओम भैयानी आम्हाला लिस्ट दिली नाही. सर्वांना लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. सर्वांनी तिथून लिस्ट डाउनलोड करायची आहे आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आता बघा, पुढं सगळ्यात महत्वाची म्हणजे काय गोष्ट, तर तुमचे सगळ्या ज्युनियर्सना या एमव्ही सॅट बद्दल सांगा आणि त्यांना सांगा आयफोन, आयपॅड जिंकण्याची एक सुवर्ण संधी आहे. लाखो करोड रुपयांची स्कॉलरशिप जिंकण्याची संधी आहे. फक्त एक छोटासा एमव्ही सॅट ची एक्झाम द्यायची आहे जी होणार आहे 27-28 सप्टेंबरला आणि 4-5 ऑक्टोबरला है ना. आणि मी सुद्धा तिथे येणार आहे है ना. मी सुद्धा आमच्या ऑफलाईन सेंटरवर येणार आहे. तुम्ही सुद्धा मला इथे भेटू शकता. मी पुण्यामध्ये 28 तारखेला येणार आहे पीसीएमसी सेंटरवर. तिथे सुद्धा तुम्ही मला भेटू शकता. काही गायडन्स हवा असेल तर तुम्ही तिथे मिळवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या चॅनलला लवकरच 10,000 सबस्क्रायबर होणार आहेत. दसऱ्याच्या आधी माझं स्वप्न आहे की 10,000 सबस्क्रायबर व्हायला पाहिजेत.
म्हणून हा चॅनलला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा जे फार्मसीच्या ऍडमिशनची तयारी करत आहेत त्यांना, बरोबर आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. अशा ताज्या अपडेटसाठी, अशा घडामोडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिस्ट दिलेली आहे, तिला डाउनलोड करायला विसरू नका. बाय बाय. सीईटी सेलच्या नावानं सांग भलं.